उद्धवा उद्धवा, आता तरी सांग सारं खरं खरं. आता टाळू नकोस. मानवाचं सारं जीवन आयुष्याची पोळी सोडवण्यात आणि त्याच्याशी झुंजण्यात जावं, आणि या साऱ्या संघराला केवळ तू प्राक्तन म्हणून संपवावस. हा तुझा कसला न्याय योगेश्वरा? धिक्कार करतो मी तुझ्या या प्राक्तनाच्या योजनेचा. तू या कर्माचा पुरस्कर्ता आहेस ना? मग मी आयुष्यभर माझ्या कर्माशी प्रामाणिक राहिलो श्रीकृष्णा. त्याचा तू काय फळ दिलंस मला? मी होतो सूर्यपुत्र, मी होतो ज्येष्ठ कुंतीपुत्र पांडव, मी होतो या धरेवरचा सर्वश्रेष्ठ दानशूर. तरीही ही सततची उपेक्षा माझ्याच वाट्याला का? राधेया, मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारखे साऱ्या प्रश्नांचे भोग मीही भोगतो आहेच ना. यातून कुणाचीही सुटका नाही रे. अरे वेड्या, तुझ्यासारखे कर्मयात्री या धरेवरच्या माणसांचे दीपस्तंभ. तुमचं आयुष्य केवळ जळण्यासाठीच. या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात. हा जीवनाचा खेद सोड. सारं कटुत्व लयाला जाऊ दे. कर्णा, उदार मनानं क्षमा कर सर्वांना. मलाही फार अन्यायानं वागलो रे तुझ्याशी. तूच होतास जगातील सर्वश्रेष्ठ महारथी. माधवा, अमृताच्या सरी बरसल्या. अरे काय करू मी या क्षणांचं? सारं अमंगल कसं धुवून जातंय माधवा. कौंतेया, मला क्षमा करशील? नको रे गोविंदा, माझी अशी माफी मागू नकोस. माझे सारे भोग मलाच भोगून संपवू देत. आणि आता कसली रे कटुता? या विश्वाचा करता माझा पिता साक्षात भास्कर मला आता न्यायला आला आहे. कृष्णा, मी प्रस्थान करतो आहे.